आळंदीत वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या 408 लोकांची सुटका करण्यात आली। इंद्रायणीनं धोक्याची पातळी ओलांडली, 4ही पूल पाण्याखाली गेले। वारकऱ्यांनी आळंदीला न जाता थेट पुण्याला यावं असं आवाहन फडणवीसांकडून करण्यात आलंय। इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदीत प्रवेश करणारे 4ही पूल पाण्याखाली गेले। आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली। संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरातून 220, इंद्रायणी नगरीतून 100, ठाकूरबुवा मंडपातून 60 आणि गोपाळपुरातून 28 अशा 408 लोकांची सुटका करण्यात आली। दरम्यान वारकऱ्यांनी आळंदीला न जाता थेट पुण्याला यावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केले। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल। इंद्रायणी नदीनं रौद्र रूप धारण केलं। इंद्रायणी नदी 100% विसर्ग करण्यात येतो। जांभवडे, सुडुंबरे, सुदवाती आणि देहू आळंदी ते तुळापूर नदीकाठच्या लोकांना जनावरं काढून नेण्याचं आवाहन करण्यात आलंय। इंद्रायणी नदीला महापूर आलाय। इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर महाद्वार पायऱ्यांना देखील पाणी लागले। दोन दिवसांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं होणार आहे। आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या 4ही पुलांवर पाणी साचले, त्यामुळे माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये असं आवाहन देवस्थानाकडून वारकऱ्यांना करण्यात आलंय। पुणे नाशिक महामार्गावरील वाकी इथे पाणी साचल्यानं वाहतूक बंद झाली। आळंदीकडे जाणारे अनेक वारकरी वाहतूक कोंडीत अडकले। या ठिकाणी वाहनांच्या 6 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या।